इकडे माझ्या ब्लॉगची सुरुवात होती 1 ते 1:30 वाजता, कारण या टायमिंगला मी आवरलं होतं आणि बाहेर चालले होते म्हणजेच मम्मीकडं. तर इकडं मम्मीनी रविवारी बाजार नव्हता केला, तर तिच्यासाठी थोडं घरातलं सामान होतं ते घेऊन चालले होते. मी असे पण स्वयंपाक करत नाही, मी तिच्याकडूनच भरून घेऊन येते डबा, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर कांदे, बटाटे आणि टोमॅटो चालवले होते मी, 2-4 टोमॅटो होते तेवढेच. आणि इकडं शिवांशचे माझे जाताना झाली गाडीवरच फायटिंग, आणि त्यांनी एवढं त्याचे नाटकं केले ना, तुम्हाला काय सांगू, तुम्हाला पुढे दिसणारच आहे डोळ्याने. जस्ट थोडे भांडणं झाली होती, त्यांनी परत डोक्यालाच हात लावला, नाटकच करतोय, घरीच गेला आणि रडायच लागला, आणि ते लागले म्हणून हातच बाजूला काढेना. मम्मी म्हशीला काहीतरी लावत होती, तिथून त्याने बोलून घेतलं, म्हणजे तिथं आली, काय झालं असं तसं. काहीच झालेलं नव्हतं, फक्त एक थोडंसं नख लागलेलं होतं, नख पण नाही म्हणता येणार, जस्ट मी त्याला तिथे मारलं होतं. तर त्यांनी म्हणजे एवढं त्याचं बवाल केलं, मला हाणून मारून पार माझं बेजार केलं, तेव्हा त्याला कुठं शांती भेटली. त्यानंतर मी त्याला खाऊ घातलं. मम्मीने स्वयंपाक केलेला होता, आम्ही मस्त तिघांनी झोडला स्वयंपाक, म्हणजे जेवण केलं पोट भरून. मम्मी इकडे ताक करत होती, मग ताक पण पिलं, ताक, ठेचा, बाजरीची भाकरी. हे दिसलं की माझं डाएट जाते, म्हणून मला असं वाटतं मी घरी येऊन ना डाएटचं जेवण वगैरे करून रानात जायला पाहिजे. काय होते, नाश्ता करते आणि जाते, आणि एवढी भूक लागलेली असते, त्यात टेस्टी जेवण ते कंट्रोलच नाही होत, मी खाऊन जाते. त्यानंतर कॉमेडी शॉर्ट्स व्हिडिओ घेतले काही 4-5. त्याच्यानंतर इकडं मम्मीचं ताक करायला सुरूच होतं. मी खूप सारं ताक पिलं आणि एवढी झोप यायला लागली होती ना, खूप डेंजर, कारण मला ताक, बाजरीची भाकरी, ठेचा हे खूप आवडतं. त्यानंतर घरी आले, थोडं झोपले, उठले आणि ऑर्डर्स घेतल्या. इकडं मी रिझल्ट बघत होते लोकांचे, किती भारी यायला लागले ते 15-20 दिवसाचे. इकडे बघू शकता आपले पार्सल गेलेले हे आहेत. हे बघा, पहिले फोटो इथे किती बेकार झालेला आहे पाय, आणि हे एक 10 दिवसाचा नंतरचा रिझल्ट होता. पहिला फोटो दाखवलेला, तुम्हाला घ्यायचा असेल तर मी स्क्रीनवर नंबर देते. गचकरण, सोरायसिस, इसबगोल एकदम बेस्ट औषध आहे आपल्याकडे, लय लवकर राहतं त्याने. त्याच्यानंतर इकडं मी फरशी वगैरे पुसून घेतली. नंतर शिव झोपेतून उठला आणि फरशी पुसाय सुरू होते तेव्हाच उठला होता, त्याला बेडवर टाकलं आणि राहिलेली कंप्लीट केली. त्यानंतर मी इकडं थोडं वर्कआउट केलं, सकाळी केलं नव्हतं, सो घरीच एक्सरसाइज करते मी आता. त्यानंतर इकडं माझं प्रोटीन शेक घेतला, त्यानंतर एक केळी खाल्ली, आणि इकडं शिवांशचा आणि त्याच्या पप्पाचं सुरू होतं डान्स. मी तिकडे भांडे वगैरे घासून घेतले होते, तोपर्यंत हे गेले होते तिकडं घरी जेवण्यासाठी डाळ भात खायला. तोपर्यंत मी भांडे वगैरे इकडं घासून घेतलेले होते. सो मग आल्यानंतर मी माझ्या ऑर्डर वगैरे घेत बसले होते औषधाच्या. कोणाचं नंतर इकडं शिवांशला दूध दिलं झोपताना, तर साखर आता नकोच त्याला, तर म्हणून ना गूळ आणि हळद टाकून दूध दिलं त्याला झोपताना. आणि तो बघा काय म्हणतोय. तर अशा प्रकारे आमची ऑलमोस्ट नाईट झालेली होती. चव्हाण साहेब तर इकडे झोपी गेलेले होते. त्याला म्हटलं बॉडी छान येते, सगळं कंप्लीट कर. तर तो मस्त त्याची बॉडी बायसेप ट्रायसेप दाखवत म्हणत होता, कुठे बायसेप ट्रायसेप, दूध पिलो तरी कसं दिसणार. ते नंतर इकडे मी फेस वॉश केला आणि मी एक क्रीम यूज करायले. टॅनिंग माझी पूर्ण गेलेली या क्रीमने, खूप मस्त क्रीम आहे. आता हे दोघं तर झोपले. माझ्या आणखीन व्हिडिओ एडिट करायचे, तर अपलोड करायचे, शेड्यूलला लावायचे, खूप काम बाकी आहे. चला टाटा बाय, उद्या भेटू.